Welcome to the session, students. In today's class, we will see how to make use of AWT button inside a frame. The previous two programs, we have made use of a AWT button inside an applet. Okay, now to start with this one, I have got a program which is completely typed and ready to be compiled and executed. I'll just explain the differences now. आपण AWT बटन एका ॲपलेटमध्ये वापरताना आपला प्रोग्रामिंग अप्रोच कसा असायला पाहिजे आणि AWT बटन जेव्हा आपण फ्रेममध्ये वापरतो तर आपलं त्या प्रोग्रामचा अप्रोच हाऊ इट शुड बी. Okay, now the first statement here is import java.awt.star. The second statement here is import java.awt.event.star. ओके, ना आपण फ्रेम बरोबर जेव्हा आपण AWT कॉम्पोनंट्स यूज करतो तर आपल्याला इम्पोर्ट जावा डॉट ॲपलेट डॉट स्टार ह्या पॅकेजची वापर करायचं गरज नाही. ओनली टू इम्पोर्ट स्टेटमेंट्स आय एम यूजिंग हियर. यू कॅन सी java.awt.star and java.awt.event.star. Now we'll come to the class declaration. राईट, क्लास डिक्लरेशन पब्लिक क्लास ह्या क्लासचं नाव मी दिलं आहे बटन डेमो फ्रेम. ओके, एक्सटेंड्स. ना इथं ऑब्झर्व करा, इथं सुपर क्लास विल बी दी फ्रेम अँड इम्प्लिमेंट्स ॲक्शन लिझनर. ना इथं एक पॉईंट तुम्ही क्लिअरली अंडरस्टँड करा. तुम्ही फ्रेम वापरून प्रोग्राम करायलात का ॲपलेट वापरून प्रोग्राम तुम्ही डेव्हलप करायलात, वॉट एव्हर बी दी केस, इंटरफेस मात्र दोन्ही ह्याला सेम असतं. तर आपण ॲपलेटवरती जेव्हा प्रोग्राम करत होतो तेव्हा आपण क्लासचं नाव दिलं होतं बटन डेमो. एक्सटेंड्स फ्रेमच्या जागी आपण ॲपलेट दिलं होतं अँड इम्प्लिमेंट्स ॲक्शन लिझनर. नाव बटन क्लासचे 3 ऑब्जेक्ट्स आय हॅव क्रिएटेड, B1, B2 अँड B3. ओके, बटन ही क्लासचं नेम आहे म्हणून बी कॅपिटलमध्ये पाहिजे. ऑब्जेक्ट डिक्लेअर करताना क्लास नेम द्यायचं, एक स्पेस द्यायचं. इथं स्पेस देऊन जेवढे ऑब्जेक्ट्स तुम्हाला क्रिएट करायचं तेवढे ऑब्जेक्ट्स क्रिएट करा, बट मेक शुअर दॅट एक ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर इथं कॉमा द्यायचं आणि सगळे ऑब्जेक्ट्स क्रिएशन झाल्यानंतर इथं सेमीकॉलन द्या. नाव टुडेज क्लास वी विल सी वन मोर AWT कंट्रोल, that is text field. Now see here, text field how I have written. टेक्स्ट फील्ड ही एक क्लास आहे म्हणून कॅपिटल टीनी स्टार्ट झालं आहे आणि ह्या क्लासच्या नावामध्ये 2 वर्ड्स आहेत म्हणून दुसरं वर्डचं पहिलं कॅरेक्टरसुद्धा कॅपिटलमध्ये पाहिजे. टेक्स्ट फील्ड, ऑब्जेक्टचं नाव काय आहे T1. नाव हिअर यू कॅन सी राईट. तर आपण इथं फ्रेम बरोबर प्रोग्राम करताना वेन यू आर युजिंग अ फ्रेम आपल्याला ही कन्स्ट्रक्टर यूज करायचं असतं and the constructor should be public button demo frame. and he parameterized constructor hai, ह्याला एक argument you should give. that argument is string title. okay, public button demo frame string title. now ह्या parameterized constructor च्या बॉडी मध्ये आपल्याला 3 टास्क करायचे आहेत. फर्स्ट वन इज इनिशियलायझेशन, सेकंड वन इज ॲडिशन अँड द थर्ड वन इज रजिस्ट्रेशन. पण फ्रेममध्ये ही 3 टास्क करायच्या आधी 2 स्टेटमेंट्स आपल्याला लिहायला पाहिजे. सुपर टायटल अँड देन सेट लेआउट न्यू फ्लो लेआउट. आता लेआउट म्हणजे काय ही मी तुम्हाला आता फक्त एक स्मॉल इंट्रोडक्शन देतो. तुम्ही जेव्हा एखादा कंटेनरमध्ये ऑब्जेक्ट्स प्लेस करतात तर ती ऑब्जेक्ट्स कसं प्लेस व्हायला पाहिजे, एका ऑर्डरमध्ये व्यवस्थित प्लेस होण्यासाठी लेआउट मॅनेजरचा उपयोग केला जात आहे. तर इथं फक्त ही 2 स्टेटमेंट्स तुम्ही फक्त लक्षात ठेवून घ्या. आपण नेक्स्ट आपल्याला लेआउट मॅनेजर म्हणून एक टॉपिक आहे राईट, दॅट टाईम व्हेरी क्लिअरली विल बी एबल टू अंडरस्टँड. पण ह्याच्या आधी जे कीवर्ड आपण यूज केलं ही कीवर्ड, स्टडी दिस कीवर्ड. व्हॉट इज द नेम ऑफ दिस कीवर्ड? that is super. कोर जावामध्ये you might have studied superचे 2 uses आहेत. to call the constructor of the super class and
to access the members of the super class. And super study करताना एक very important point तुमच्या MCQ point also, super should be the first statement inside the body of the constructor. म्हणजे मी ही super title ब्रॅकेटमध्ये जे आर्ग्युमेंट तुम्ही दिलं आहे, इथं टायटल आर्ग्युमेंट तुम्ही दिलं, मी इथं असं ह्याला सेकंड स्टेटमेंट म्हणून यूज करू शकत नाही. आय कॅनॉट प्लेस इट हिअर. ही टोटली रॉंग आहे. जावाचे बेसिक प्रिन्सिपल्स राईट त्याच्यापैकी वन ऑफ द मोस्ट बेसिक प्रिन्सिपल इज सुपर जे आहे दॅट शुड बी द फर्स्ट स्टेटमेंट इनसाइड द बॉडी ऑफ द कन्स्ट्रक्टर. ओके, ही दोन स्टेटमेंट ॲज इट इज तुम्ही कुठल्याही फ्रेम प्रोग्रामिंग करताना वापरा. त्याच्यानंतर आपल्याला इन्स्टॅन्शिएट करायचं आहे. तर पहिलं ऑब्जेक्ट कोणतं आहे, B1 इज इक्वल टू न्यू बटन येस. ह्याच्यामुळे काय होतं, एक बटन क्रिएट होतं आणि त्या बटनवरती लेबल विल बी येस. सेकंड बटन B1 इज इक्वल टू न्यू बटन आणि त्या बटनवरती लेबल विल बी डिस्प्लेड ॲज नो. थर्ड वन इज B3, एक वन मोर बटन विल बी क्रिएटेड आणि त्या बटनवरती टेक्स्ट किंवा लेबल दॅट विल बी डिस्प्लेड इज कॅन्सल. नाव द सी हिअर टेक्स्ट फील्ड जे तुम्ही घेतलं आहे, टेक्स्ट फील्ड म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी कॅरेक्टर्स एंटर करता येतात. तर टेक्स्ट फील्डचं ऑब्जेक्ट T1 इज इक्वल टू न्यू टेक्स्ट फील्ड आर्ग्युमेंटमध्ये 25 दिलं. 25 म्हणजे त्या टेक्स्ट फील्डमध्ये आपल्याला 25 कॅरेक्टर्स एंटर करता येतात. तेवढं त्याची लेंथ असते. इट इज पॉईंट क्लिअर, सॉरी त्याची विड्थ असते. 25 कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये तुम्ही प्लेस करू शकता. ही झालं इन्स्टॅन्सिएशन. जसं मी तुम्हाला सांगितलं कन्स्ट्रक्टरमध्ये आपल्याला 3 कामं करायच्यात, 3 टास्क करायच्यात. फर्स्ट टास्क इज इन्स्टॅन्सिएशन, सेकंड वन इज ॲडिशन. जे 3 बटन्स तुम्ही क्रिएट केलं ती फ्रेमवर आणून प्लेस करण्यासाठी किंवा फ्रेमवरती टाकण्यासाठी एक स्पेशल मेथड आहे. दॅट मेथड इज कॉल्ड ॲज ॲड. राईट नाव वन पॉईंट रिमेंबर दिस वन, ॲड मेथडला आपण ॲट ए टाईम एकपेक्षा जास्त आर्ग्युमेंट देऊ शकत नाही. दॅट मीन्स मी ॲड B1, B2, B3, T1. I cannot write it like this because you get a student ही सेम मेथड यूज व्हायला आहे. ॲट ए टाईम आपण 4 आर्ग्युमेंट दिलं तर ही 4 स्टेटमेंट्स लिहायची गरज पडत नाही आपल्याला. दॅट इज रॉंग. what you need to do here is add method will take only one object at a time. म्हणून separately आपल्याला 4 वेळेस ही add method लिहायला पाहिजे. add B1, add B2, add B3 and add T1 and then registration we'll have to do. B1 dot add action listener. okay, ही मेथड पण व्हेरी केअरफुली स्टडी करा. add action listener आणि ह्याच्या आर्ग्युमेंटमध्ये दिस. इट इज पॉईंट क्लिअर राईट. नाव तुमच्याकडे 4 ऑब्जेक्ट्स आहेत पण तुम्ही रजिस्ट्रेशन फक्त 3च ऑब्जेक्ट्सला केलं आहे. ह्याचं कारण काय, टेक्स्ट फील्डमध्ये आपल्याला कुठलाही इव्हेंट जनरेट झाल्यानंतर काही प्रोसेसिंग करायची गरज नाही. इट इज पॉईंट क्लिअर. ओके, दॅट आपण आउटपुट बघून विल अंडरस्टँड. विल लुक ॲट द आउटपुट अँड विल स्टडी दिस. ओके, नाव सी हिअर. इथं आपण इंटरफेस कोणता यूज केलं आहे, ॲक्शन लिझनर इंटरफेस. ॲक्शन लिझनर इंटरफेसमध्ये एक मेथड आहे. द नेम ऑफ दॅट मेथड इज ॲक्शन परफॉर्म्ड आणि ही मेथडची बॉडी प्रोव्हाइड करताना स्टुडंट्स डोंट फॉरगेट टू ॲड दिस कीवर्ड पब्लिक. अदरवाईज प्रोग्राम कंपाईल होत नाही. ओके, पब्लिक वॉइड ॲक्शन परफॉर्म्ड ह्याच्या आर्ग्युमेंटमध्ये ॲक्शन इव्हेंट क्लासचं ऑब्जेक्ट AE. दिस यू हॅव टू स्पेसिफाय. पब्लिक वॉइड ॲक्शन परफॉर्म्ड ॲक्शन इव्हेंट क्लास ऑब्जेक्ट AE. then what I will do is string str is equal to AE dot get action command. गेट ॲक्शन कमांड काय करतं, तुमच्याकडे 3 बटन्स आहेत. ज्या बटनवरती तुम्ही क्लिक केलं आहे त्या बटनवरती समजा
जे काही टेक्स्ट असेल, आता इथं आपल्याकडे 3 बटन्स आहेत, येस, नो अँड कॅन्सल. तुम्ही येस बटनवर क्लिक केला तर येस बटनवर जे स्ट्रिंग लिहिलेलं आहे YES, ओके, ही ह्या स्ट्रिंग ऑब्जेक्टमध्ये स्टोअर होत आहे. तसंच तुमच्याकडे एक तिसरं बटन आहे कॅन्सल. तुम्ही कॅन्सल बटनवर क्लिक केल्यानंतर त्या बटनवरती जे टेक्स्ट आहे CANCEL ही ह्या STR ऑब्जेक्टमध्ये कॉपी होत आहे. नेक्स्ट व्हॉट वी विल डू इज, आपण स्ट्रिंग फंक्शन इक्वल्स आपण यूज करतो. इफ str डॉट इक्वल्स, आता आपण एज्युम करा STR मध्ये YES स्टोअर झाला. का, म्हणजे आपण येस बटनवर क्लिक केलं, त्या बटनवरती YES म्हणून ही 3 कॅरेक्टर्स आहे, एक स्ट्रिंग आहे, ती STR मध्ये स्टोअर झाला. आता इफमध्ये str डॉट इक्वल्स येस, मग ही इफ फंक्शन कधी ट्रू होतं आहे, जर STR मध्ये जे स्ट्रिंग स्टोअर केलेलं आहे आणि इथं ब्रॅकेटमध्ये जे स्ट्रिंग आहे दोन्ही जर सेम एक्झॅक्टली मॅच झाले तर मग ही इफ स्टेटमेंट विल बी ट्रू. आणि इफ स्टेटमेंट जर ट्रू झालं, राईट, तर T1 नावाचा एक टेक्स्ट बॉक्स आहे, त्या टेक्स्ट बॉक्समध्ये तुम्हाला काय डिस्प्ले करायचं आहे, यू क्लिक्ड ऑन येस बटन. ओके, अँड द सेम लॉजिक हिअर, पण इथं आपण एल्स इफ यूज केलं. त्या फॉर्मवरती दुसरं बटन येतं आहे नो. नो बटनवरती जेव्हा तुम्ही क्लिक केलं तर नो बटनवरती जे टेक्स्ट लिहिलेलं आहे NO ही कुठं कॉपी होत आहे, STR मध्ये कॉपी होत आहे. आणि इक्वल्स फंक्शन काय करतं आहे, STR मध्ये तर नो स्टोअर झालेला आहे आणि त्या ब्रॅकेटमध्ये नो आहे, दोन्ही मॅच होतं, म्हणजे ही इफ कंडिशन विल बी ट्रू. आणि ही कंडिशन जेव्हा ट्रू होतं तर त्या टेक्स्ट फील्डमध्ये एक इन्फॉर्मेशन टाईप होऊन येतं, दॅट इज यू क्लिक्ड ऑन नो बटन. अँड द सेम थिंग फॉर द कॅन्सल. ठीक आहे. नाउ दिस इज व्हॉट यू शुड अंडरस्टँड हिअर, ॲक्शन परफॉर्म्ड मेथड. ओके, नाव आता फ्रेममध्ये थोडं एक स्मॉल डिफरन्स आहे जेव्हा आपण एक्झिक्यूट करतो तिथं, तर पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग ARGS म्हणजे मेन मेथड तुम्हाला लिहायला पाहिजे जर तुम्ही फ्रेम वापरत असताल तर. ॲपलेटसाठी मेन मेथड नसतं, बिकॉज ॲपलेट व्हीवरमधनं आपल्याला एक्झिक्यूट करायचं असतं. पण फ्रेमचे जे प्रोग्राम्स आहेत, फ्रेमचे प्रोग्राम्स आपल्याला एक्झिक्यूट करण्यासाठी पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग ARGS म्हणजे मेन मेथड लिहायला पाहिजे, राईट. आता मेन मेथडमध्ये आपल्याला 4-5 स्टेप्स आहेत, ही सगळ्या फ्रेम प्रोग्रामिंगसाठी सेम असतात. फर्स्ट आपल्याला काय करायचं, एक इनबिल्ट क्लास आहे जावामध्ये फ्रेम, त्याचे एक ऑब्जेक्ट तयार करायचं आहे, राईट, डिक्लेअर करायचं, दॅट इज FRM. अँड FRM इज इक्वल टू न्यूच्या पुढे बटन डेमो फ्रेम आणि कोटेशनमध्ये इथे एक स्ट्रिंग तुम्ही देतात. ही ह्याचा यूज काय, दॅट प्रोग्राम रन करताना मी तुम्हाला दाखवतो. आणि 3 मेथड्स यूज करायचं. व्हॉट इज दिस वन, ॲक्च्युली 2 मेथड्सच यूज करायचं. आय विल शो यू द यूज ऑफ दिस पॅक मेथड. सेट साईज 400,400 म्हणजे फ्रेम पहिल्यांदा तुमच्या स्क्रीनवर डिस्प्ले होईल, त्याची विड्थ विल बी 400 आणि त्याचा हाईट विल बी 400. आणखी एक मेथड तुम्हाला यूज करायला पाहिजे, दॅट इज सेट विजिबल. नाव ही सेट विजिबल मेथड बुलियन आर्ग्युमेंट पाहिजे त्याला, ट्रू किंवा फॉल्स. बाय डिफॉल्ट एक इम्पॉर्टंट पॉईंट यू शुड अंडरस्टँड हिअर, फ्रेम क्रिएट झाल्यानंतर स्क्रीनवरती डिस्प्ले होत नाही. त्याला एक्सप्लिसिटली आपल्याला डिस्प्ले करण्यासाठी सेट विजिबल आणि बुलियन आर्ग्युमेंट ट्रू, ही ट्रू आर्ग्युमेंट यू शुड specify. and last मध्ये FRM dot pack. okay, now these are the steps you should follow. very simple, again I will repeat it. main method declare करायचं, सगळं आपलं प्रोग्रामचं लॉजिक इम्प्लिमेंटेशन झालं. लास्टमध्ये मेन मेथड लिहा. मेन मेथडमध्ये पहिलं स्टेप फ्रेम क्लासचं ऑब्जेक्ट, सेकंड स्टेप FRM जे काही ऑब्जेक्ट तुम्ही डिक्लेअर केलं आहे इज इक्वल टू जे क्लास तुम्ही तयार केलं त्या क्लासचं कन्स्ट्रक्टर कॉल करायचं आणि एक स्ट्रिंग स्पेसिफाय करायचं जे फ्रेमच्या
टायटल बारमध्ये डिस्प्ले होत आहे. आणि नंतर दोन मेथड्स द्यायचे आहेत, सेट साईज अँड सेट विजिबल, अँड देन क्लोज दी मेन मेथड. ओके, नाव आय विल सेव्ह दिस प्रोग्राम. बटन डेमो फ्रेम, go to the file, save as. What I'll do is I'll go to the F drive and then I'll make one new folder here. A folder's name I'll give it as frame button. Okay, and in the frame button folder I'll save this one as button demo frame dot java. I'll save this one. Okay, now I'll compile this. So I'll open this one, DOS prompt. पहिल्यांदा मी आता फोल्डर जे क्रिएट केलं ते F ड्राईव्ह मध्ये आहे, म्हणून F प्रेस करायचं, कोलन बॅकस्लॅश एंटर. सॉरी, ओनली F कोलन, नॉट बॅकस्लॅश. ओके, ही मिस्टेक आहे. इथं काय झालं, कोलन प्रेस करून मी बॅकस्लॅश दिलं, दॅट इज रॉंग. फक्त F प्रेस करून कोलन द्यायचं, डायरेक्टली विल कम टू दी F ड्राईव्ह. आता CD फ्रेम बटन, CLS क्लिअर दी स्क्रीन, सगळं स्क्रीन क्लिअर होतं आहे, CLS दिलंस. ओके, नाव जावा C. ओके, बटन डेमो फ्रेम डॉट जावा. ओके, प्रोग्राम कंपाइल झालाय, जावा C बटन डेमो फ्रेम डॉट जावा. नाव लिसन टू दिस पॉइंट व्हेरी केअरफुली. आपण जे प्रोग्राम केलं त्याच्यामध्ये एक मेन मेथड आपण यूज केला, म्हणजे ज्या प्रोग्राममध्ये मेन मेथड यूज केलं आहे त्या प्रोग्रामला रन करण्यासाठी तुम्हाला जावा वापरायला पाहिजे. जर ॲपलेट जर असेल तर आपल्याला ॲपलेट व्ह्यूवर यूज करायला पाहिजे. पण ही फ्रेम प्रोग्राममुळे आपल्याला मेन मेथड आहे, मेन मेथड यूज केल्यामुळे आपल्याला जावा followed by the name of that program or the class, button demo frame. Okay, now initially here इथं असं display झालं. Why it is displayed like this I will tell you. Okay, now see here. पहिल्यांदा आपण init मेथड स्टडी करू. init मेथड मध्ये तुम्ही 3 टास्क केले, इन्स्टन्सिएशन आणि त्याच्यानंतर एडिशन. नाव एडिशन मध्ये काय केलं आहे, पहिल्यांदा बटन 1, बटन 2, बटन 3 अँड टेक्स्ट बॉक्स. तर येस, नो, कॅन्सल आणि इथं टेक्स्ट बॉक्स आहे. आणि ह्याच्यामध्ये एट ए टाईम 25 कॅरेक्टर्स तुम्हाला डिस्प्ले होऊ शकतात. 25 कॅरेक्टर्स कसं डिस्प्ले होऊ शकतात का, म्हणजे इथं स्टेटमेंट आपण काय लिहिलं आहे, T1 इज इक्वल टू न्यू टेक्स्ट फील्ड 25. म्हणजे ही पहिल्यांदा स्क्रीनवर जेव्हा ही टेक्स्ट बॉक्स डिस्प्ले होत आहे तर 25 कॅरेक्टर्स डिस्प्ले होण्यापुरते तेवढे त्याचं विड्थ असतं. दिस इज द विड्थ. ओके, नाव वी विल सी हिअर. आता येस बटनवर क्लिक केल्यानंतर काय होतं, येस बटनवर क्लिक केल्यानंतर एक इव्हेंट जनरेट होत आहे आणि येस बटनची कॉपी ह्या ऑब्जेक्टमध्ये ट्रान्सफर होतं आहे. इट इज पॉइंट क्लिअर. आय क्लिक ऑन द येस बटन, तर येस बटनचं ऑब्जेक्ट, सॉरी ह्या बटनचं एक कॉपी ए मध्ये कॉपी झालं आहे. आणि इथं मी लिहिलेलं ह्या बटनवरती काय स्ट्रिंग आहे, YES. ही YES इथं कॉपी होतं. आणि इफ फंक्शन काय करतं आहे, STR मध्ये YES आहे आणि इक्वल्समध्ये आर्ग्युमेंटसुद्धा YES आहे. दोन्ही मॅच होतात. आणि सेट टेक्स्ट, ही सेट टेक्स्ट मेथड काय करतं, ही जे टेक्स्ट फील्ड आहे इथं ह्या टेक्स्ट फील्डमध्ये एक टेक्स्ट इन्सर्ट करतं. काय आहे ते, यू क्लिक्ड ऑन येस बटन. सिमिलरली नो बटनवर मी जेव्हा क्लिक करतो तर एक इव्हेंट जनरेट होतं. इव्हेंट जनरेट झाल्याबरोबर नो बटनची एक कॉपी ए आर्ग्युमेंटमध्ये कॉपी होतं, इथं कॉपी होतं. आणि ही आर्ग्युमेंटमध्ये कॉपी होत असताना ह्या फ्रेमकडनं ही दोन इन्फॉर्मेशन घेऊन जात आहे, ह्या बटनचं नाव आणि ह्या बटनवरती लिहिलेलं टेक्स्ट. तर ह्या बटनवरती लिहिलेलं टेक्स्ट NO इथं STR मध्ये कॉपी होतं.
आणि पहिलं इफ कंडिशन बघा, str मध्ये नो आहे आणि इक्वल्स मध्ये स्ट्रिंग काय येस, दोन्ही सेम आहेत का, नाही, म्हणून ही इफ कंडिशन फॉल्स होतं. पुन्हा हा एल्स इफ मध्ये येतं. एल्स इफ मध्ये आल्यानंतर आता बघा, str मध्ये नो आहे का, म्हणजे तुम्ही नो बटनवर क्लिक केलात आणि इक्वल्स आर्ग्युमेंटमध्ये नो, दोन्ही मॅच होतात. मॅच झाल्याबरोबर T1, ही T1 ह्या टेक्स्ट फील्डचं नाव आहे, त्याच्यामध्ये सेट टेक्स्ट, कोणतं टेक्स्ट सेट करायचं आपल्याला, यू क्लिक्ड ऑन नो बटन. आलं यू क्लिक्ड ऑन नो बटन, येस. देन फायनली मी कॅन्सल बटनवर क्लिक केलं. कॅन्सल बटनवर क्लिक केल्यानंतर पुन्हा सेम प्रोसिजर. काय ती प्रोसिजर, कॅन्सल बटनची एक कॉपी इथं कॉपी होतं आणि इथं कॉपी झाल्यानंतर कॅन्सल बटनचं नाव काय त्याचं, B3, आणि त्या बटनवरती लिहिलेलं टेक्स्ट काय, कॅन्सल. ही कुठं कॉपी होत आहे, str मध्ये. ae.getAction कमांड ही मेथड त्या बटनवरचं टेक्स्ट कॉपी करून इथं स्टोअर करत आहे. आता str मध्ये तर कॅन्सल आहे आणि इक्वल्समध्ये आर्ग्युमेंट काय, येस. मग इथं मॅच होत आहे का, होत नाही, म्हणून ही इफ कंडिशन विल बी फॉल्स. पुन्हा इथं काय होत आहे, str मध्ये कॅन्सल आहे आणि इक्वल्सच्या आर्ग्युमेंटमध्ये नो आहे, मॅच होत आहे का, इट विल नॉट मॅच, म्हणून ही एल्स इफचं पण कॅन्सल होतं. मग आता राहिलेलं काय, तिसरं. डायरेक्टली आपण काय केलं, इथं काही चेक करायची गरज नाही, बिकॉज यू हॅव गॉट ओनली 2 बटन्स, T1.setText, यू क्लिक्ड ऑन कॅन्सल बटन, ही इथं तुम्हाला डिस्प्ले होतं. डिड यू अंडरस्टँड दिस वन? ओके. Now before stopping this program, one more important thing. Now इथं मेन मेथड मध्ये तुम्ही बघा, मेन मेथड मध्ये आपण न्यू बटन डेमो फ्रेम आर्ग्युमेंट मध्ये बटन डेमो फ्रेम यूज केला. बटन डेमो फ्रेम इथं ह्या विंडो मध्ये कुठं डिस्प्ले झालं सांगा, इथं फ्रेमच्या टायटल बार मध्ये बटन डेमो यूजिंग फ्रेम. तुम्ही तर जे काय डिस्प्ले करता, फक्त बटन डेमो यूजिंग फ्रेम, माय फर्स्ट प्रॅक्टिकल यूजिंग फ्रेम, और वेलकम टू ॲडव्हान्स जावा, वॉट एव्हर यू राईट हिअर, इथं टायटल बारमध्ये हे डिस्प्ले होतं. ओके. आणि त्याची साईज 400x400 आणि बाय डिफॉल्ट एवढं लक्षात ठेवून घ्या, फ्रेम क्रिएट झाल्याबरोबर कधीच डिस्प्ले होत नाही आहे. त्याला डिस्प्ले करण्यासाठी मेथड कोणता वापरायला पाहिजे, सेट विजिबल. इट इज पॉइंट क्लिअर. नाव दिस इज हाऊ यू डू दी फ्रेम. तर ही प्रोग्राम क्लोज करायच्या आधी एकदा स्मॉल रिव्हिजन मी घेतो. याच्यानंतर फ्रेम वापरून तुम्हाला कुठलाही प्रोग्राम करता येतं. स्टार्टिंगमध्ये इम्पोर्ट स्टेटमेंट 2च वापरा, ॲपलेट वापरायची गरज नाही. क्लास डिक्लेअर करताना एक्सटेंड्स फ्रेम आणि इंटरफेस तीच असतं, ॲक्शन लिझनर. आपले ऑब्जेक्ट्स डिक्लेअर करायचं आणि इथं कन्स्ट्रक्टर वापरायचं आहे. कन्स्ट्रक्टर वापरताना कीवर्ड पब्लिक यूज करा. ओके. आणि त्या कन्स्ट्रक्टरच्या बॉडीमध्ये पहिले 2 स्टेटमेंट्स ही पाहिजेत, सुपर टायटल. ओके. अँड सेट लेआउट न्यू फ्लो लेआउट. त्याच्यानंतर इन्स्टॅन्सिएशन, ही सगळं प्रोसेस ॲडिशन, आणि ही सगळं प्रोसेस रजिस्ट्रेशन. त्याच्यानंतर ॲक्शन परफॉर्ममध्ये तुमच्या प्रोग्रामचं लॉजिक. अँड देन लास्टली मेन मेथड वापरायचं आहे. मेन मेथडमध्ये फर्स्ट स्टेपमध्ये फ्रेमचं एक ऑब्जेक्ट क्रिएट करायचं. दॅट ऑब्जेक्ट इज इक्वल टू न्यू, तुमचं प्रोग्रामचं जे काही क्लास नेम आहे. आणि कन्स्ट्रक्टरमध्ये एक टेक्स्ट पास करायचं आहे, जे तुमचं फ्रेमच्या टायटलमध्ये असं डिस्प्ले होतं. त्यानंतर शेवटचे 2 मेथड, सेट साईज, तुम्हाला साईज किती पाहिजे काय नाही, आणि सेट विजिबल. एवढं करा, यू विल बी सक्सेसफुली एबल टू डू अ फ्रेम प्रोग्राम. इट इज पॉइंट क्लिअर. आणि एवढं लक्षात ठेवून घ्या की ही फ्रेम प्रोग्राम आहे, ह्याच्यामध्ये आपण मेन मेथड वापरलं आहे, म्हणून कंपाईल करायचं प्रोसेस सेम ॲपलेटसारखंच असतं, जावा सी बटन डेमो डॉट जावा. पण रन करताना मात्र तुम्ही जावा ही इंटरप्रेटर वापरायचं आहे आणि बटन डेमो फ्रेम. जसं नॉर्मल तुम्ही आपले सगळे कोर जावा प्रोग्राम्स रन केलं तसंच रन करायचं. ही आउटपुट तुम्हाला इथं
डिस्प्ले होत आहे. ओके, so we'll stop the class now. Thank you. Hope you have understood this one. तर चॅनलवरती जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा अँड शेअर करा. थँक्यू.